महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर एक गोष्ट सांगायची भावांना, जर काय चुकत असेल तर मला तुम्ही 100% सांगा सगळ्यांनी कमेंटमध्ये. तर झालं असं, तर आपण दिवसभर रिक्षा चालवतो, तर भूक लागली की आपण प्रत्येक एका ठिकाणी थांबत असतो. तर आता काय झालं, मी एका ठिकाणी थांबलो होतो, रामबाग कॉलनी, गजानन महाराजांचं मंदिराच्या मागं एक श्री अन्नपूर्ण भोजनालय. तर मी तिथं थांबलो आणि तिथं थांबल्याच्या नंतरनं मी त्याला म्हणलं, तिथे एक 100वाली थाळी होती आणि एक 70वाली होती. तर म्हणलं आपण एक मिनी थाळी म्हणून 70वाली थाळी घेऊ. 70वाली थाळी घेतली. 70वाली थाळीमध्ये 2 भाज्या, वरण भात आणि चपाती होती, फक्त एवढंच. बरं, ती चपाती केवढी, हा हात बी लय मोठा झाला, एवढीच चपाती, म्हणजे साधारण एका घासाची चपाती, म्हणजे साधारण तोडली, खाल्ला आणि दुसरा घास झाले. अशा 3 चपात्या त्यांनी दिल्या मला. तर मला थोडंसं खटकलं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, 100वाली थाळी जी होती त्याच्यामध्ये जी चपाती दिली त्यांनी, ती मोठी चपाती जी आपण रेग्युलर घरात खातो ती चपाती, त्याच्यामध्ये ॲड तुम्हाला फ्रूट सॅलड, ताक अनलिमिटेड, पापड काय, त्याच्यानंतर ना हे सगळं अनलिमिटेड 100 रुपयाच्या थाळीमध्ये. आता तुम्ही माणसांना तुला 100 रुपये घालायला काय झालं आणि मग तुला परवडत नाही तर तू का खायचं होतं. तुम्हाला गोष्ट सांगतो दादांना, मी माझ्यावरनं नाही बोलत आहे, 100 रुपये रिक्षावाल्याला जास्त नाही, आरामात खाऊ शकतो. फक्त मला एकच गोष्ट आहे की प्रत्येक स्टुडंट, तिथं त्या जास्तीत जास्त स्टुडंट आहे, प्रत्येक स्टुडंट हा श्रीमंताचा नाही, मी त्यांना तसं बोललो. पण तुम्ही चपातीची साईज वाढवा, जेणेकरून आहे ना खाणारा जर आला, तुम्ही अन्नपूर्ण नाव दिलेलं आहे, तर बाहेर जाताना निदान पोट भरलं बाबा एवढं तरी म्हटलं पाहिजे. 70 रुपयात तुम्ही सलाड नका देऊ, काय नका देऊ, पण निदान तुम्ही त्याला चपाती एवढी द्या की त्याचं जेवण पोट भरत. अहो गोखले नगरमध्ये कामत म्हणून काय 70 रुपयाला थाळी आहे, त्याच्याकडे जाऊन त्याचं जेवण मागा, अनलिमिटेड देतो तो, अनलिमिटेड तुम्ही जेवण मागा. त्याच्यानंतर श्री कुबेर, मी त्या व्हिडिओ टाकलेली आहे, आंपवळण चौकात श्री कुबेर म्हणून आहे, 50 रुपयाला चपाती भाजी, खाऊन बघा. अहो पैसे कमवा तुम्ही, पण निदान तुम्ही एखाद्या गरीबाचा विचार करा, जेणेकरून तो उपाशी पोटी नाही गेला पाहिजे, अर्धवट पोटी नाही गेला पाहिजे. स्टुडंट आहेत, गरीब असतात, या गोष्टीचा विचार करा. आणि थोडंसं जेवण करताना, जेवण देताना समोरच्याला एक सेवा म्हणून द्या. पैसे तुम्ही कमवणारच आहे. तो मला म्हणला मला परवडत नाही, म्हटला मला त्या गोष्टीचं, एवढी चपाती आणि एवढ्या चपातीमध्ये काय परवडायचं साहेब. काय चुकलं असेल भावना तर माफ करा, पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा काय चुकीचं आहे काय बरोबर आहे.